नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। गेले काही दिवसापूर्वी मी तुम्हाला अमरावतीमध्ये टॉयलेट्स असावं अशा पद्धतीची बातमी घेऊन तुमच्या सर्वांच्या समोर आली होती। आज पुन्हा एकदा टॉयलेट हा विषय हाती घेतला आहे आणि ते टॉयलेट आहे छत्री तलाव रोडवरचे। ज्या या तलावाच्या आजूबाजूचा खूप मोठा परिसर आहे आणि बरेच नागरिक इथे सायंकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला वॉकिंग करायला येतात आणि इथे हे टॉयलेट बसवलेले होते आणि इथे एक बॅनर आहे, म्हणजे हे बोर्ड लावलेला आहे की अमरावती महानगरपालिका अमरावती स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री आमदार रविभाऊ राणा, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते आकांक्षी सार्वजनिक शौचालयाची उभारणी या छत्री तलावच्या जवळ झालेली आहे आणि त्याचं जे चित्र आहे ते चित्र प्रत्यक्षामध्ये मी तुम्हाला दाखवायला आलेली आहे। अगदी मोठमोठ्या लोकांच्या साक्षीने या आकांक्षी सार्वजनिक शौचालयाचं इथे लोकार्पण झालेलं आहे। तर जाणून घेऊया या आकांक्षी सार्वजनिक शौचालयाची आज काय अवस्था आहे। इथे जे टॉयलेट आहे या टॉयलेटमध्ये नळाच्या तोट्या नाही आहेत। एकाही जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटमध्ये तोटी बसवलेलीच नाही आहे। बाहेर जे बेसिन आहे त्या बेसिनमध्ये सुद्धा तोटी बसवलेली नाही आहे। पाण्याची टाकी जिथे खाली आहे तिथे अजूनही कुलूप आहे। हे जर नागरिकांसाठी आहे तर मग हे अशा अवस्थेमध्ये का आहे हे? आणि बघा, दोन प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये असतातच, वाईट आणि चांगले, त्याला आपल्याला नाकारता येत नाही। अशाच काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी या सार्वजनिक टॉयलेटचा तोडफोड करून त्याचा नाश केलेला आहे। ते सुद्धा मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे। कारण काय आहे, ज्या पद्धतीने हे टॉयलेट्स उभारल्या गेले आणि याचं काम एवढं छान झालेलं आहे, चांगल्या पद्धतीने सरकारने याचं काम केलं, परंतु याची सुरक्षा मात्र कुठल्याही प्रकारची नव्हती। का इथे तोडफोड झाली त्याचं कारण शोधायला जेव्हा मी इथे आली तेव्हा लक्षात आलं की इथे हे जे पुरुष मूत्रीघर आहे त्या पुरुष मूत्रीघराच्या तिथलेच बेसिन्स जे आहे ते टॉयलेट्स जे आहेत ते तोडलेले आहेत। तर ते का तोडलेले आहेत तर तिथे कुठल्याही प्रकारचा दरवाजा नाही आहे, लॉक नाही आहे। तुम्ही बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचा दरवाजा नाही आहे, त्याच्यामुळे इथे ती तोडफोड झालेली आहे। तिथे लावलेले जे काय टॉयलेट्स होते ते तोडून टाकण्यात आलेले, पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत। मागे जो तिथे संडास आहे त्या संडासमध्ये कमोड सीट बसवलेली होती, तिला सुद्धा तोडफोड केलेली आहे। म्हणजेच काय की समाजामध्ये काही खूप प्रवृत्तीचे जे लोक असतात ते काहीही करू शकतात। म्हणजे एकीकडे लोक मूत्रीघराची मागणी करतात आणि दुसरीकडे जिथे मूत्रीघर बांधलेले आहे त्याची तोडफोड सुद्धा होते। तर या गोष्टीची दखल प्रशासनाने घेणं गरजेचं आहे। तो बोर्ड जो मी आता तुम्हाला दाखवला उद्घाटनाचा तो सुद्धा उपटून टाकलेला आहे। म्हणजे तुम्ही याच्यावरून विचार करा की या छत्री तलाव परिसरामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे। खरंच इथे प्रशासनाचं लक्ष आहे का, हा खडा सवाल आज मी इथे विचारते आहे। कारण ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, लोक जे टॅक्स भरतात त्या टॅक्समधून निर्माण झालेले हे टॉयलेट्स आहेत। शहरामध्ये अनेक ठिकाणी टॉयलेट्स नाही, लोक ओरडत आहेत आणि इथे टॉयलेट्स बांधलेले असून सुद्धा त्या टॉयलेटची काही सुरक्षा नाही आहे, तिथे तोडफोड झालेली आहे। खरंच या ठिकाणी जिथे गरज आहे खऱ्या अर्थानं तिथं पण एवढे चांगले टॉयलेट्स नाही आहे जसे इथे बांधलेले आहेत। शहरापासून दूर अंतरावर आहेत, फक्त मॉर्निंग वॉकला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची काळजी म्हणून इथे बांधले आहेत आणि त्याची अशी दुरावस्था आज इथे झालेली आहे। लोकांच्या पैशाची ही नासाडी आहे, लोकांच्या पैशाचा हा अपव्यय आहे। कुठेतरी शासनाने याकडे लक्ष घालणं आवश्यक आहे। अमरावती मनपाचा हा जो लूज झालेला कारभार आहे तो याच्यावरून दिसून येतो। काय ही अवस्था इथे केलेली आहे, ते सोलरचं तिथे बसवलेलं आहे जेणेकरून इथे लाईट चालली पाहिजे रात्रीची, त्याची सुद्धा तोडफोड करून ठेवलेली आहे, त्याचाही पाईप तोडलेला आहे। म्हणजे काय की शासनाचा पैसा शुद्धपणे वाया जातो आहे। तर हा पैसा केवळ शासनाचा नाही, तुमच्या माझ्यासारख्या सर्वांच्या टॅक्समधून हा पैसा बाहेर पडतो आणि त्याच्यातून या सुविधा केल्या जातात आणि त्या सुविधांची अशा पद्धतीने इथे नासाडी होते आहे। आज प्रत्यक्षामध्ये मी तुम्हा सर्वांना दाखवून दिलं की काय अवस्था ही इथल्या टॉयलेटची आहे। ते कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही आहे, त्यामुळेच या टॉयलेटची तोडफोड इथे झालेली आहे असं माझ्या इथे निदर्शनास आलं। तुम्ही रोज येता का इकडे फिरायला? हा, रोज येतो। बरं, इथे हे जे टॉयलेट्स आहे तर तुम्हाला काय वाटतं की याची अवस्था अशी का झाली असेल? याची अवस्था काय मी आता कशाने झाली आता आपण नक्की पाहिलं नाही, नक्की पाहिलं सांगितलं तुम्हाला। बरं, याचं बांधकाम करून किती दिवस झाले असतील तरी? याचं बांधकाम तर माहीत नाही, अंदाजे माहीत नाही।
तुम्ही रोज येता ना इकडे फिरायला? रोज येतो. पण आपलं काय फिरणं घरी जाणं घरी जाणं. कधी वापर केला नाही त्या वॉशरूमचा? नाही कधीच नाही. मी आता रोज तर नाही म्हणा, मी आज जवळ 15 दिवसानंतर आलो. बरं, इथे हे जे टॉयलेट्स लावलेले आहे त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हाताने झालेलं आहे. मोठा प्रोजेक्ट इथे लावलेला होता, याची तोडफोड झालेली आहे. काय वाटतं? उद्घाटनाला मी होतोच. रवी भाऊनी जे केलेलं आहे चांगलं काम आहे, याबद्दल ज्यांनी फोडलं. आता ते त्याचं काय असेल पर्सनल ते आपल्याला माहीत नाही. काय पर्सनल कोणावर काय, कोणाचा कुठे काय असतो, कोणाचं कसं काय असतो. जे केलं होतं ते छान आहे, काही विषय नाही जे आहे. पण आता ज्यांनी तोडलं तो त्याचा विषय आहे, काय आहे त्यांचं, ज्यांनी काही केलं असेल ते. त्याबद्दल मी जास्त काही कोणाच्या म्हणजे अंतर्गत आपल्या काही आपलं काही घेणं देणं नाही कोणतं तसंही पाहिलं तरी. आपलं घेणं देणं कसं नाही आहे दादा, आपण जो टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून देणं म्हणजे कसं. मी काय म्हणतोय, ज्यांनी चांगलं केलं ते काम चांगलं असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टी झाड लावलं त्या झाडाचं संगोपन झालंच पाहिजे, हे प्रत्येक माणसाने केलं पाहिजे. आता ज्याला तोडायचा आहे फोडायचा आहे तो त्याचा प्रश्न, ते करू नये कोणी, असं माझ्या मते मला असं वाटते बघ. छत्री तलाव परिसरामध्ये अनेक लोक सकाळ संध्याकाळ मॉर्निंग वॉकला येतात. जाणून घेऊया त्यांच्याकडून की ह्या टॉयलेटचा त्यांचा कसा एक्सपिरियन्स होता. सुंदर टॉयलेट बांधलं होतं इथे. लोक ये जा करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेडीज ये जा करतात. त्या लेडीज म्हणजे माणसांसाठी पेक्षा लेडीजसाठी खूप सोयीस्कर होत होते. पण कुणीतरी विकृत माणसांनी ते आणि पोरांनी सगळ्यांनी घाण करून ते पूर्ण तोडफोड करून ठेवलं. त्याबद्दल खूप दुःख होतं आहे. आणि पोलिसांनी जरा लक्ष घालून कोण विकृत लोक आहेत त्यांना पकडावं अशी विनंती. जे टॉयलेट होते ते महिलांसाठी पण बांधलेले होते, तर तुमचा काय अनुभव आहे त्या टॉयलेटचा? अनुभव सगळ्यांसाठीच चांगला आहे कारण की महिलांना सेफ आहे एकदम. म्हणजे कोणी येणार इमर्जन्सी असली, कोणाला काही असलं तर जाऊ शकते कोणी, याच्यासाठी खूपच चांगलं होतं. बरं, आता त्या टॉयलेटची तोडफोड करून ठेवलेली आहे, तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? म्हणजे काही झालं ते चांगलं नाही झालं, वाईट झालं आहे ना, वाईटच झालं. तुम्ही याच्यामध्ये बोला की सरकारचा एवढा मोठा पैसा लावून ते टॉयलेट बनलेलं होतं, त्याची अशी तोडफोड झाली म्हणजे नुकसान झालं आहे, ते बोला. मला तरी सरकारचंच नुकसान झालेलं आहे तोडफोड करून. असं नव्हतं करायला पाहिजे ज्यांनी कोणी केलेलं आहे. आम्ही फिरणाऱ्या बाया ज्या येतो वॉकिंगला, सगळ्या लेडीज वगैरे, त्याच्यामुळे मुली येतात, पोलीस भरती चालू आहे त्याच्यासाठी येतात, सगळ्यांसाठी ते एक नंबर सोयीचं होतं. पण ते आता करणारे कोणी केलं ते चांगलं नाही केलं. सरकारच्या म्हणजे एवढा पैसा आहे ते वेस्टेड केल्यासारखंच झालं आहे. आता व्हायला नव्हतं पाहिजे, असं व्हायला नव्हतं पाहिजे. काही मूर्ख लोक आहेत जे असं करतात. आम्ही आता काही बोलत आहोत ते लोकांना समजायला पाहिजे. आणि याच्यानंतर कधीही सरकारने जे काही असे काम केलेलं आहे ते नाही करायला पाहिजे, अशी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून. बघा मित्रांनो, या महिलासुद्धा विनंती करत आहे की अशा पद्धतीचं खराबी लोकांनी सार्वजनिक संपत्तीची करायला नाही पाहिजे. ताई, तुम्हाला काय वाटतं? मला तर बरोबर नाही वाटत आहे ते, की असं करायला नाही पाहिजे होतं. तुम्ही ते सकाळ संध्याकाळ येता फिरायला की फक्त संध्याकाळी येता? संध्याकाळच येतो. किती वर्षापासून येता फिरायला? 10 वर्ष झाले. बापरे, 10 वर्षापासून फिरायला? 10 वर्ष झाले. म्हणजे आधी तर समस्या होतीच की महिलांनी वॉशरूमला कुठे जायचं, परंतु आता ती केलेली व्यवस्था होती त्याची तोडफोड झाली. तर काय वाटतं तुम्हाला? ते बरं नाही वाटत आहे. आणि ते महिला करू नाही शकत, पुरुषच लोक करते ते काम. कुठल्या तरी पुरुषाचंच? हां, पुरुषाचंच काम आहे, महिलाचं नाही आहे ते काम. बरं, तुम्ही ते संध्याकाळी जेव्हा फिरता तेव्हा काय पोलीस पेट्रोलिंगची गाडी वगैरे येते का? हो, येतात, रोज येतात. एक सोडून 4 गाडी येते पोलिसांच्या गाड्या. पण जास्त वेळ थांबत नाही ना, पण राऊंड असते ना त्यांचा, तर लवकर चालले जातात. ते डोळ्यात नाही, ज्यांनी केलं आहे ते डोळ्यात नाही आलेले आहे. रात्रीच्या वेळेस केलेलं आहे त्यांनी, रात्रीच्या वेळेसच केलेलं आहे. नाही, दुपारच्या वेळेस कोणी राहत नाही, चालू राहते, पण ते रात्रीचंच केलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता की हा तरी कमी महिला आहे, त्याच्यापेक्षा जास्त महिला या छत्री तलावकडे वॉकिंगला येतात, मॉर्निंगला पण येतात, इव्हिनिंगला पण येतात. आणि स्त्रियांची काळजी म्हणून ते टॉयलेट इथे बांधलं गेलेलं होतं. शहरात अनेक ठिकाणी टॉयलेट नाही आहेत, ती पण बातमी मी तुमच्यासमोर आणली होती. परंतु आज इथे टॉयलेट असून सुद्धा त्याची अशी दुरावस्था करून ठेवलेली आहे. तर मला असं वाटतं की प्रशासनाने कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष घालणं आवश्यक आहे. टॉयलेट्स बांधताना ते सेफ असले पाहिजे, जेणेकरून त्याची तोडफोड होणार नाही. आज तिथे प्रचंड नुकसान सरकारच्या आणि पर्यायाने जनतेच्या पैशाचं झालेलं आहे, याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम ID ला फॉलो करायचं आहे. धन्यवाद.